या नीति आयोगाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत। एक म्हणजे नीति आयोगाची स्थापना कोणाच्या जागी करण्यात आलेली आहे, तर प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीति आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। आता जे प्लॅनिंग कमिशन जे होतं, प्लॅनिंग कमिशन नीति आयोगामध्ये काय फरक आहे का? अजिबात नाहीये, सेमच आहे। फक्त एवढंच की नीति आयोग जो आहे तो आधुनिक पद्धतीचा आयोग आहे आपण असं म्हणू, आणि प्लॅनिंग कमिशन जे होतं की जे 1951 पासून प्लॅनिंग कमिशन चालू होतं ते एक पारंपरिक पद्धतीचा, त्याचबरोबर समाजवादी अर्थव्यवस्थेशी संबंधित प्लॅनिंग कमिशन होतं। आता 1951 पासून आपण म्हणू की 1991 पर्यंत प्लॅनिंग कमिशनने व्यवस्थित काम केलं, पण 1991 ला काय झालं की देशावरती खूप असं आर्थिक संकट आलं होतं, आणि त्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठीची सुरुवात काय झाली की मिश्र अर्थव्यवस्थेकडून भारताचा झुकाव जो होता तो मुक्त अर्थव्यवस्थेकडे होऊ लागला, आणि त्यामुळे प्लॅनिंग कमिशनचे जे काम होतं ते हळूहळू कमी कमी होत गेलं। आणि आता काय करायला पाहिजे होतं की आधुनिक पद्धतीचा आयोग पाहिजे होता की जो प्लॅनिंग कमिशनच्या जागी पाहिजे होता, आणि त्या आधारावरतीच नीति आयोगाची स्थापना करण्यात आली। आता ही नीति आयोगाची जी स्थापना होती या बाबतीमध्ये सुरुवात कधीपासून झाली होती, तर 2014 ला ज्या वेळेला एनडीए सरकार आलं, एनडीए सरकारने नीति आयोगाच्या स्थापनेची पहिलंच पाऊल त्यांनी उचललेलं होतं, कारण त्यांना प्लॅनिंग कमिशनचे जे कामकाज होतं ते अजिबात दिसत नव्हतं, म्हणून त्यांनी नीति आयोगाची स्थापना केली। आता नीति आयोगाच्या स्थापनेच्या बाबतीमधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत बघा। एक म्हणजे नीतीचा लॉंग फॉर्म काय बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं काय त्याचं नीतीचा लॉंग फॉर्म आहे। नीति आयोग नियोजन आयोगाच्या जागी नीति आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। 1 जानेवारी 2015 पासून नीति आयोग काय कामाला लागलेला आहे, म्हणजेच 1 जानेवारी 2015 ची नीति आयोगाची काय आहे तर स्थापना आहे। चायनाच्या धर्तीवरती नीति आयोगाची स्थापना केलेली आहे बघा। चायनामध्ये बघा राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाची स्थापना केलेली होती, नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनची स्थापना केलेली होती, त्या धर्तीवरतीच भारतामध्ये नीति आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। हा एक थिंक टँक आहे, विचारांचा एक आपण मंच आहे असं म्हटलं जातं, आणि याच्यामध्ये देशाच्या आर्थिक, देशाच्या सामाजिक, देशाच्या राजकीय, देशाच्या सांस्कृतिक आणि इतर बाबींच्या मध्ये कशा पद्धतीने आधुनिकता आणता येईल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, आणि देशाला आर्थिक दृष्टीने एक मजबूत कसं बनवता येईल त्याच्यासाठीचा काय तर हा थिंक टँक आहे असं म्हटलं जातं। आता नीति आयोगाच्या आधारावरतीच बघा नीति आयोगाच्या संदर्भात एक प्रशासक परिषद जी आहे, या प्रशासक परिषदेची पण स्थापना करण्यात आली। आता ही प्रशासक परिषद जी होती, या प्रशासक परिषदेचं मेन काम काय असतं बघा, केंद्र आणि राज्य यांच्याविषयी जी धोरणं तयार करायची आहेत त्या धोरणात्मक बाबी संदर्भात व्यूहात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि टेक्निकल सल्ले जे आहेत हे प्रशासकीय परिषदेच्या मार्फत नीति आयोगाच्या जी काही कायमस्वरूपी संघटना आहे ना, त्या नीति आयोगाच्या कायमस्वरूपी संघटनात्मक समितीला काय दिला जात होता, सल्ला दिला जात होता। नेक्स्ट, नीति आयोग ही एक गैर घटनात्मक संस्था आहे, म्हणजे घटनेच्या कोणत्या कलमाच्या आधारावरती नीति आयोगाची स्थापना केलेली आहे का, नाहीये। प्लॅनिंग कमिशन पण काय होते तर गैर घटनात्मक संस्था होती। नेक्स्ट, तिसरा मुद्दा इथे दुसरा दिलेला आहे, गैर संविधानिक, म्हणजे कायदा करून नीति आयोगाची स्थापना केलेली आहे का, नाहीये। मग कशी केलेली नीति आयोगाची स्थापना, कार्यकारी मंडळाच्या मार्फत नीति आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि नीति आयोग हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर प्रधानमंत्री कार्यालय जे आहे PMO, प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंतर्गत काय असतं तर नीति आयोग काम करत असतं। प्लॅनिंग कमिशन पण प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अंतर्गतच काम करत होतं। आता इथं आपण काय बघितलेलं आहे त्याच्या एकदा शॉर्टमध्ये मी रिव्हिजन करतो। नीतीचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नियोजन आयोगाच्या जागी आलेला आहे। 1 जानेवारी 2015 ची स्थापना आहे। चायनाच्या धर्तीवरती स्थापना केलेली आहे। चायनामध्ये काय आहे, राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोग आहे, नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशन आहे। हा एक काय आहे तर थिंक टँक आहे, याच्यामध्ये एक प्रशासक परिषद आहे, आणि या प्रशासक परिषदेची पहिली मीटिंग जी होती ती 8 फेब्रुवारी 2015 ला झालेली होती। प्रशासक परिषदेचं काम काय आहे, केंद्र आणि राज्य धोरणविषयक बाबीवरती व्यूहात्मक व तांत्रिक सल्ला देण्यासाठी ही प्रशासक परिषद काम करत असते। आता रचना कशी देण्यात आलेली आहे बघा नीति आयोगाच्या बाबतीमध्ये। आता रचनेमध्ये 3 महत्वाची विभाग करण्यात आलेले नीति आयोगाचं, एक म्हणजे पूर्ण संघटनात्मक यंत्रणा, दुसरी प्रशासक परिषद, आणि तिसरी आहे ती प्रादेशिक परिषदा। आता पूर्ण संघटनात्मक यंत्रणा जी आहे
याचे जे काही चेअरमन जे असतात, अध्यक्ष जे असतात, हे भारताचे पंतप्रधान असतात. पहिला मुद्दा. दुसरा काय देण्यात आलेला आहे, पूर्णकालीन संघटनात्मक यंत्रणेचे उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन जे असतात त्यांची नियुक्ती भारताच्या पंतप्रधानांच्या मार्फत केली जाते. पूर्णकालीन सदस्य जे आहेत त्यांची नियुक्ती भारताच्या पंतप्रधानांच्या मार्फत केली जाते. अंशकालीन सदस्य जे आहेत म्हणजे युनिव्हर्सिटी असेल, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या संस्था ज्या असतील त्या संस्थांमधील आपण म्हणू की एक्सपर्ट असतील, सायंटिस्ट असतील, तर मॅक्सिमम दोघांची नियुक्ती केली जाते. पदसिद्ध जे सदस्य आहेत जास्तीत जास्त 4 असतील असं सांगण्यात आलेलं, मॅक्सिमम 4 असतील आणि ते कॅबिनेट मंत्री राहतील. आणि एक सीईओ असेल म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव लेवलचा एक IAS अधिकारी जो आहे त्याची नियुक्ती या सीईओच्या पदावरती केली जाईल. अशा पद्धतीने पूर्णकालीन संघटनात्मक यंत्रणेची काय आहे, रचना आहे. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, पूर्णकालीन सदस्य, अंशकालीन जास्तीत जास्त 2 सदस्य, पदसिद्ध जे सदस्य आहेत जास्तीत जास्त 4 असतील आणि एक सीईओ असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते प्रशासक परिषद. आत्ताच आपण प्रशासक परिषदेची पहिली बैठक बघितली, कधी झाली होती तर बरोबर आहे 8 फेब्रुवारी 2015 प्रशासक परिषदेची पहिली बैठक झालेली होती. इथं दिलेलं आहे बघा 8 फेब्रुवारी 2015 झाली होती. आता प्रशासक परिषदेमध्ये कोण कोण असतं बघा. एक भारताचे पंतप्रधान जे असतात ते प्रशासक परिषदेचे चेअरमन असतात. नीती आयोगाचे उपाध्यक्ष प्रशासक परिषदेमध्ये असतात. पूर्णकालीन सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य असतात, राज्यांचे मुख्यमंत्री असतील. त्याचबरोबर दिल्ली आणि पुद्दुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांचे जे काही मुख्यमंत्री आहे तेही याच्यामध्ये असतात प्रशासक परिषदेमध्ये. केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल पण याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि काही विशेष आमंत्रित केलेल्या व्यक्तींचा पण याच्यामध्ये समावेश असतो. आता विशेष आमंत्रित केलेल्या व्यक्ती कोण असतात की जे एक्सपर्ट असतात, जे खूप असे तज्ज्ञ असतात, अर्थतज्ज्ञ असतील, त्याचबरोबर सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीमधील तज्ज्ञ असतील, तर अशांना विशेष आमंत्रण दिलं जातं. तिसरी जी रचनेचा भाग आहे तो प्रादेशिक परिषद. आता प्रादेशिक परिषदांची स्थापना का केलेली असते बघा, 2 किंवा अधिक राज्यांच्या संदर्भात बघा काही मुद्दे हाताळायचे असतील, काही व्यूहात्मक मुद्दे असतील, स्ट्रॅटेजिक मुद्दे असतील, ते हाताळायचे असतील तर त्यावेळेला प्रादेशिक परिषदांचा जो रोल असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो. आता या प्रादेशिक परिषदांचे अध्यक्ष कोण असतात, चेअरमन, तर राज्याचे मुख्यमंत्री असतात. ज्या 2 राज्यांच्या बाबतीमध्ये आहे त्यांच्यामधला एक मुख्यमंत्री जो असतो तो प्रादेशिक परिषदेचा चेअरमन म्हणून निवडला जातो. कॅबिनेट मंत्री जे आहेत याच्यामध्ये समाविष्ट असतात, कारण एखादा मुद्दा त्या मंत्रालया संदर्भात असेल तर कॅबिनेट मंत्री असतो, त्या कॅबिनेट मंत्र्याच्या लेवल तिथला एक सचिव राहतो. त्याचबरोबर राज्यमंत्री इत्यादी काय असतात तर या प्रादेशिक परिषदांच्या मध्ये भाग घेत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो प्लॅन कसा असतो बघा नीती आयोगाचा. प्लॅनचे टप्पे एकूण किती करण्यात आलेले तर 3 टप्पे करण्यात आलेले आहेत. पहिला जो आहे तो 15 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं जातं. 15 इयरचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं असेल. त्याच्यानंतर 7 वर्षाची एक स्ट्रॅटर्जी म्हणजे व्यूहात्मक रचना 7 वर्षाची केली जाईल आणि 3 वर्षाचा एक ऍक्शन प्लॅन तयार केला जाईल. अशा पद्धतीने काय केलं जातं तर नीती आयोगाच्या मार्फत प्लॅन केला जातो. आता 15 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते SDGच्या समांतर आहे. SDG म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कुणाच्या मार्फत ठरवण्यात आलेले तर युनायटेड नेशन्सच्या मार्फत, संयुक्त राष्ट्राच्या मार्फत सतत विकास ध्येय ठरवण्यात आलेली आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपण म्हणतो किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये SDG असं म्हटलं जातं. एकूण 17 ध्येय ठरवलेली आहेत 2015 पासून 2030 पर्यंत. आपण या SDGच्या वरती एक सेपरेट लेक्चर्स घेऊच. SDGचा कार्यकाळ आणि SDG मध्ये कोणते कोणते 17 मुद्दे आहेत. त्याचबरोबर MDG त्याच्या अगोदर होतं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे होतं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे होतं ते 8 होते. ते कोणते कोणते आहेत याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेऊन याच्यावरती एक सेपरेट लेक्चर घेऊ जेणेकरून आपल्या लक्षात येईल. तर हे जे याचा SDGचा कार्यकाळ किती आहे 2015 पासून 30 पर्यंतचा आहे आणि याचा कधीपासून होता तर 2000 पासून 15 पर्यंत होता. सो आता युनायटेड नेशन्सचं SDGचं ध्येय चालू आहे आणि त्या आधारावरतीच नीती आयोगाचा 15 वर्षाचा व्हिजन डॉक्युमेंटचा काय प्लॅन आहे. आता 7 वर्षाची स्ट्रॅटेजी कशा संदर्भात आहे की हे जे व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे हे व्हिजन डॉक्युमेंट पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की व्हिजन डॉक्युमेंट पूर्ण करण्यासाठी एक 7 वर्षाची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. आणि 3 वर्षाचा ऍक्शन प्लॅन काय आहे की हे व्हिजन डॉक्युमेंट पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाची कृती योजना तयार केली जाणार
आहे। म्हणजे अशा पद्धतीने नीती आयोगाने एक स्ट्रॅटेजिक प्लॅन 3 वर्षाचा, 7 वर्षाचा आणि 15 वर्षाचा अशा 3 टप्प्यामध्ये केलेला आहे। म्हणजे कमी कार्यकाळ, मध्यम कार्यकाळ, दीर्घ कार्यकाळाच्या आधारावरती नीती आयोगाचा हा काय तर प्लॅन आहे। अशा पद्धतीने काय नीती आयोगाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच्यावरतीच परीक्षेला प्रश्न तयार होतो। आता नीती आयोगाची कार्य काय आहेत? पुन्हा एकदा तेच की देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बाबीमध्ये सुधारणा करून देशाला आर्थिक महासत्ता बनवणे, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, प्रत्येक घटकापर्यंत सरकारी योजना पोहोचवणे हा सर्वात महत्त्वाचा नीती आयोगाचा मुख्य काय आहे? उद्देश आहे आणि त्यामुळेच नीती आयोग तयार करण्यात आलेला आहे आणि हा प्लॅनिंग कमिशनच्या जागी आता काम करणार आहे। हे सर्व मुद्दे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी याचा वापर तुम्हाला होईल। मी तर थांबतो। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।